नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि जय महाराष्ट्र. ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आपण सुरू केला होता. त्याच्यामध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनलबद्दल इंट्रोडक्शन पाहिली. सेकंड लेक्चरमध्ये आपण केप्लर्स प्लॅनेटरी लॉ असतील, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल, याच्यावरती डिस्कशन केलं. त्यानंतर आपण न्यूमरिकल्स पाहिले. आज आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन वरती डिस्कशन करणार आहोत. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हणून तुम्हाला बुक्समध्ये पॉईंट दिलेला आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. यालाच आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अर्थची ग्रॅव्हिटी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्यालाच आपण छोटा जीने डिनोट करतो. छोटा जी म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आणि त्याची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंद. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, त्यालाच आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो, छोटा जी. आणि मोठा जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याला आपण कॅपिटल जी म्हणतो, मोठा जी. आणि त्याची व्हॅल्यू होती 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल जी, मोठा जी, तो फिक्स असणार सगळीकडे. म्हणजे चंद्रावरती जा तुम्ही, मंगळावरती जा, कुठेही जा, तो फिक्स असणार, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि आज आपल्याला बोलायचं आहे छोटा जी, स्मॉल जी. त्याची व्हॅल्यू 9.8. ती व्हॅरी होते, म्हणजे अर्थच्या सरफेसवरती पण व्हॅरी होते. अर्थच्या सरफेसपासून वरती गेला तरी ती व्हॅरी होते. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मूनची वेगळी असणारी, मार्सची वेगळी असणारी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, छोटा जी, व्हॅरी होतो. आता हे काय आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मित्रांनो, किंवा ॲक्सलरेशन काय आहे पहा. आता ह्याची व्हॅल्यू मी सांगितली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही काय केलं, आता सपोज मी एक ऑब्जेक्ट घेतला, ही बॉटल घेतली मी आणि इथून सोडली. तर बॉटल सोडली त्यावेळेस त्याची व्हेलोसिटी, इनिशियल व्हेलोसिटी 0 असणार आहे, 0. पण जेव्हा ही बॉटल खाली जाणार आहे ना, प्रत्येक सेकंदाला ह्या बॉटलचं स्पीड वाढणार आहे. समजा ही बॉटल मी हेलिकॉप्टरमधून सोडली. हेलिकॉप्टर कन्सिडर करा, इमॅजिन करायचं सगळं. ही बॉटल मी हेलिकॉप्टरमधून सोडली. आता हेलिकॉप्टर ग्राउंडपासून 10 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर एवढ्या हाईटवरून ते उडतंय हेलिकॉप्टर. आणि 10 किलोमीटरवरून ही बॉटल सोडली तर अर्थची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मी सांगितली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सलरेशनचं युनिट आहे. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ही बॉटल मी 10 किलोमीटर हाईटवरून हेलिकॉप्टरमधून सोडली ना मित्रांनो, ज्यावेळेस सोडली त्याचं स्पीड 0 असणार आहे, सोडली त्यावेळेस. परत खाली येताना ही बॉटल वरून खाली येताना प्रत्येक सेकंदाला स्पीड वाढत जाणार आहे मित्रांनो. म्हणजे सोडली त्यावेळेस स्पीड 0, एका सेकंदानंतर बॉटलचं स्पीड एवढं असणार आहे, 9.8 मीटर पर सेकंद. दुसऱ्या सेकंदाला याच्या डबल होणार, म्हणजे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू 2. तिसऱ्या सेकंदाला बॉटलचं स्पीड 3 होणार, चौथ्या सेकंदाला 4 होणार, 10व्या सेकंदाला 10 पट होणार. 100 सेकंदानंतर, 100 सेकंद नंतर ह्या बॉटलचं स्पीड ह्याच्या 100 टाइम्स होणार आहे, ही बॉटल वरून सोडली तर. म्हणजे प्रत्येक सेकंदाला बॉटलचं स्पीड याच्या पटीत वाढणार आहे. म्हणजे वरून बॉटल सोडली तर 10 सेकंदानंतर बॉटलचं स्पीड 980, ह्याच्या 10 पट नाही, इंटू 10, 98 मीटर पर सेकंद असणार आहे. एवढं जोरात स्पीड असणार आहे बॉटलचं. आणि ही जर वरून सोडलेली बॉटल कोणाच्या डोक्यात जर पडली ना खाली चुकून, तर त्याच्या डोक्याचा भुगा होईल मित्रांनो. कारण ह्या बॉटलचं स्पीडच एवढं वाढलेलं असणार आहे ह्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळं. आता हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, का स्पीड वाढतं, का ॲक्सलरेशन होतं वरून सोडलेल्या बॉटलमध्ये. तर न्यूटन साहेबांनी आपला एक लॉ सांगितला होता, इक्वेशन सांगितलं होतं, न्यूटन सेकंड लॉ.
फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. म्हणजे जिथं फोर्स असणार तिथं ॲक्सलरेशन होणार. म्हणजे अर्थ आपल्यावरती फोर्स लावते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण त्याला म्हणतो. मग फोर्स आला तर 100% ॲक्सलरेशन होणार, किंवा जिथं ॲक्सलरेशन आहे तिथं फोर्स असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं असेल, तुम्ही सायकल चालवताय, सायकल चालवताना जर सायकलचं स्पीड वाढवायचं असेल तर तुम्हाला पॅडल मारावा लागतो, म्हणजेच फोर्स लावावा लागतो. तो फोर्स लावल्यामुळं त्या सायकलमध्ये ॲक्सलरेशन होतं ना, व्हेलोसिटी चेंज होते, म्हणजेच ॲक्सलरेशन झालं. मग तुम्ही फोर्स लावला, ॲक्सलरेशन झालं, किंवा ॲक्सलरेशन झाल्यामुळं फोर्स असेल. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. जिथं जिथं ॲक्सलरेशन तिथं तिथं फोर्स, किंवा जिथं फोर्स तिथं ॲक्सलरेशन. आता आधी ॲक्सलरेशन का आधी फोर्स, हे कोंबडे आधी का अंडा आधी याच्यासारखा प्रश्न आहे. जिथं ॲक्सलरेशन तिथं फोर्स, आणि जिथं फोर्स तिथं ॲक्सलरेशन असणार आहे मित्रांनो. मग अर्थ आपल्यावरती जो फोर्स लावते ना, त्या फोर्समुळं त्या ऑब्जेक्टमध्ये ॲक्सलरेशन होतं, आणि त्यालाच म्हणतो आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. प्रत्येक सेकंदाला त्या ऑब्जेक्टचं स्पीड वाढत जाणार आहे. मग ह्या जीची व्हॅल्यू आपण फाइंड करूयात. जीची व्हॅल्यू फाइंड करूयात. मग पहा, सरफेसवरती जीची व्हॅल्यू फाइंड करायची. अर्थच्या सरफेसवरती तुम्हाला बुक्समध्ये पॉईंट दिलाय काय, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. जीची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवरती. तर पहा, आपल्याला माहिती आहे युनिव्हर्समध्ये कोणते दोन ऑब्जेक्ट घेतले तर ते एकमेकांवरती फोर्स लावतात. मी पण एक ऑब्जेक्ट आहे आणि अर्थ पण एक ऑब्जेक्ट आहे, तर अर्थमध्ये माझ्यावरती फोर्स लावलाय, किंवा मी पण अर्थवरती लावलाय. पण अर्थचं मास जास्त आहे, त्यामुळे अर्थने मला अट्रॅक्ट करून ठेवलंय. माझंच मास जास्त असतं अर्थपेक्षा, तर मी अर्थला अट्रॅक्ट करून ठेवलं असतं. तर अर्थचं मास जास्त आहे, त्यामुळे अर्थने माझ्यावरती फोर्स लावलाय. तो फोर्स किती असतो, एफ इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. अपॉन आर स्क्वेअर आपल्याला माहिती ना, आपण फॉर्म्युला पाहिला होता. एफ इज इक्वल टू कॅपिटल जी स्मॉल एम 1 स्मॉल एम 2 अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाहिला होता ना. मग इथं M1 म्हणजे तिथं आपण फर्स्ट ऑब्जेक्टचं मास घेतलं होतं. इथं M1 म्हणजे आपण अर्थचं मास घेतलं, मग त्याला कॅपिटल M म्हणलं. M2 म्हणजे माझं मास किंवा कोणत्याही ऑब्जेक्टचं मास. इथं आपण ह्या ऑब्जेक्टचं छोटा M म्हणजे अर्थ व्यतिरिक्त दुसरा ऑब्जेक्ट आहे ना. सपोज मी ऑब्जेक्ट आहे तर माझं मास कॅपिटल M अर्थचं मास, छोटा M कॅपिटल M अर्थचं मास, छोटा M माझं मास. आणि कॅपिटल आर आहे ना, तर ते अर्थच्या सेंटरपासून माझ्यापर्यंतचं डिस्टन्स, त्याला आपण कॅपिटल आर रेडियस ऑफ अर्थ म्हणूयात. कारण आपल्याला माहिती आहे युनिव्हर्समधल्या कोणते दोन ऑब्जेक्ट घेतले तर ते एकमेकांवरती फोर्स लावतात, पण ते फोर्स कुठून लावतात, अर्थ सेंटरपासून लावतात, सेंटरपासून लावतात. मग अर्थ पण माझ्यावरती अर्थच्या सेंटरपासूनच फोर्स लावणार ना. मग अर्थच्या सेंटरपासून माझ्यापर्यंतचं डिस्टन्स म्हणजे ती अर्थची रेडियस असणार आहे, कॅपिटल आर म्हणला आपण त्याला. मग एफ इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन कॅपिटल आरचा स्क्वेअर. याला इक्वेशन दिलं फर्स्ट. आता हा फोर्स आहे ना मित्रांनो, म्हणजेच आपलं वेट. मग आपलं वेट म्हणजे काय असतं, माझं मास इंटू जी ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग एफ इज इक्वल टू एम इंटू जी ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याला इक्वेशन 2 दिलं. मग फ्रॉम 1 and 2 वरून मी असं लिहू शकतो, एम जी स्मॉल एम स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. मग हे स्मॉल एम माझं मास इकडचं आणि इकडचं कॅन्सल झालं. मग राहिलं काय, छोटा जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. मग कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 6.67 × 10⁻11. अर्थचं मास माहिती आहे तुम्हाला 6 × 10⁻24 kg डिवायडेड बाय अर्थची रेडियस त्याचा स्क्वेअर
अर्थची रेडियस काय आहे 6.4 इंटू 10⁶ मीटर त्याचा स्क्वेअर. मग मित्रांनो हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं ना, हे कॅल्क्युलेशन केलं ना तुम्ही, तर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मागाशी मी जीची व्हॅल्यू काय सांगितली 9.8 आणि मी एवढं पण म्हणालो की जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते, ही व्हॅरी होते. अर्थच्या सरफेसवरती पण ती व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही आहे. काही ठिकाणी 9.8 आहे, काही ठिकाणी 9.7 आहे. ती कशी व्हॅरी होते ते पण आपल्याला नंतर डिस्कस करायचं आहे. मग छोट्या जीची व्हॅल्यू आली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता ही व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवरती कशी चेंज होते, म्हणजे पोलला काय असते, इक्वेटरला काय असते, अर्थच्या सरफेस पासून वरती कसं जाणार तेव्हा कशी व्हॅल्यू चेंज होते, इन्क्रीज होते का डिक्रीज होते, किंवा अर्थच्या खाली जर गेला तुम्ही सेंटरला तर ती व्हॅल्यू कशी चेंज होते याच्यावरती आपल्याला आता डिस्कस करायचे. आता ही जीची व्हॅल्यू कशी चेंज होते त्याच्यावरती तुम्हाला फर्स्ट पॉईंट दिलाय, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवरती ही व्हॅल्यू कशी चेंज होते. आता जीचा आपण फॉर्म्युला काय पाहिला, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. म्हणजेच आर आणि जी एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आर इन्क्रीज झाला जी डिक्रीज होणार आहे, आणि आर जर इन्क्रीज झाला जी डिक्रीज, आर डिक्रीज झाला तर जी इन्क्रीज होणार आहे, एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि जी आणि एम अर्थचं मास एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे मास वाढलं अर्थचं वाढणार नाही, पण ते आपण जेव्हा खाली जातो ना अर्थच्या डेप्थमध्ये त्यावेळेस आपल्याला त्या पॉईंटचा यूज होईल. मास वाढलं जी पण वाढणार आहे, मास कमी जी पण कमी, कारण ते एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आता अर्थ जर पाहिली ना आपण, अर्थ पूर्ण स्फेरिकल नाही आहे, पहा सर्क्युलर नाही आहे. अर्थ ज्या रोटेशनने फिरते आणि ज्या स्पीडने फिरते ना, त्यामुळे अर्थचा शेप असा अंडाकृती झालेला आहे पहा. मग हा जो पार्ट्स याला आपण इक्वेटर म्हणतो, आणि जर लाईन मारली अशी उभी स्ट्रेट तर त्याला आपण पोल म्हणतो. मग आता इक्वेटरवरती आर जास्त असणार आहे, आर जास्त म्हणजेच जी कमी, आणि पोलला आर कमी असणार आहे, रेडियस ऑफ अर्थ कमी असणार आहे, आर कमी त्यामुळे जी जास्त. आता पहा तुम्ही जर पोलला तुमचं वजन केलं, सपोज पोलला आपला भारत देश आहे, पोलला वजन केलं आणि इक्वेटरला समजा अमेरिका आहे, अमेरिकेत वजन केलं तर वजनामध्ये काहीतरी फरक दिसणार आहे पहा. म्हणजे आजच्या दिवशी जर तुम्ही भारतात पोलला जर वजन केलं ते 70 किलोग्रॅम भरलं, आणि दुसऱ्या दिवशी अमेरिकेत गेले ना, अमेरिकेत जर वजन केलं तर ते काहीतरी कमी भरणार आहे, कारण इक्वेटरला जीची व्हॅल्यू कमी आहे, जीची व्हॅल्यू कमी, त्यामुळं आपलं वेट पण थोडंसं कमी भरणार आहे. ठीक आहे, इक्वेटरला जीची व्हॅल्यू कमी असते का, कमी असते कारण आर जास्त, रेडियस जास्त, आणि पोलला आर कमी त्यामुळे जी जास्त असणार आहे पहा. मग आता जर तुम्हाला बुक्समध्ये दिलंय, जर पोलला जीची व्हॅल्यू दिली पहा, पोलला जीची व्हॅल्यू आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि इक्वेटरला जी मिनिमम आहे किती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इक्वेटरला कमी आहे त्या मानाने. आता सेकंड आहे चेंज विथ हाईट. हाईटनुसार जीची व्हॅल्यू कशी चेंज होते. आता समजा आपण पोलला आहे, पोलला म्हणजे डिस्टन्स आपण आर घेणार. आता जसं जसं तुम्ही अर्थच्या सरफेसवरती जाता, वरती जाणार आहे, तसं हा आर वाढत जाणार आहे. आर वाढला म्हणजे तुमच्यामधलं अर्थच्या सेंटरमधलं डिस्टन्स वाढत जाणार आहे. मग आर वाढला तर जी काही कमी होणार आहे. पण आता सपोज तुम्ही 10 किलोमीटर वरती गेला तर ते जी मध्ये एवढा फरक पडणार नाही. तुम्ही 100 किलोमीटर वरती गेला तर जी मध्ये एवढा फरक पडणार नाही. पण तुम्ही हजारो किलोमीटर वरती गेला तर जी मध्ये बराचसा फरक पडणार आहे. मग जसं तुम्ही अर्थच्या सरफेस पासून वरती जाणार आहे, जी डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजे
एच, जसं एच म्हणजे अर्थच्या सरफेसपासून तुम्ही जसं वरती जाणार आहे जीची व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार आहे. मग तुम्ही कधीतरी ऐकलं असेल पहा, एका हाईटवरती खूप हाईटवरती गेलं ना तर तिथे माणूस जे का ऑब्जेक्ट असेल ना तो तरंगतो पहा, कारण जीची व्हॅल्यू तिथे खूप कमी असते. मग तुम्हाला हा टेबल दिलाय, ह्या टेबलमध्ये अर्थच्या सरफेसवरती जीची व्हॅल्यू 9.8 आहे, म्हणजे हाईट 0, म्हणजे तुम्ही सरफेसवरती आहे. माउंट एव्हरेस्टची हाईट 8.8 आहे, तुम्ही माउंट एव्हरेस्टच्या जर टोकाला गेला तिथे जीची व्हॅल्यू आहे 9.8, म्हणजे काही फरक पडला नाही पहा जीच्या व्हॅल्यूमध्ये एवढा. त्याच्यानंतर आहे आपले जे वेदर सॅटेलाइट असतात ना, हवामान सांगणारे सॅटेलाइट, ते 400 किलोमीटरवरती फिरत असतात. तिथं जर जीची व्हॅल्यू काढली तर ती 8.7 आहे. आणि जे कम्युनिकेशन सॅटेलाइट असतात ना ते 35,000 किलोमीटर एवढ्या वरती फिरत असतात पहा. कम्युनिकेशन सॅटेलाइट खूप वरती फिरत असतात ते. तिथं जर जीची व्हॅल्यू काढली ना तर ती आहे 0.225, म्हणजे खूप कमी झाली, खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही जर 35,000 किलोमीटर वरती गेला आणि तिथे तुम्हाला ते तरंगल्यासारखं वाटणार आहे पहा, कारण जीची व्हॅल्यू खूप कमी असणार आहे. म्हणजे ही बॉटल आत्ता मी जर सोडली, ज्या स्पीडने खाली जाणार आहे ना तिथे ती त्या स्पीडने जाणार नाही. 35,000 किलोमीटर एवढ्या हाईटवरती ते आपण बलून आत्ता सोडल्यावर कसा खाली जातो तशी ते बॉटल खाली जाईल पहा एवढ्या हाईटवरती. तिथे जीची व्हॅल्यू कमी आहे 0.225. म्हणजेच अर्थच्या सरफेसपासून जसं तुम्ही वरती जाणार आहे तरीही जीची व्हॅल्यू डिक्रीजच होत जाणार आहे. त्याच्यानंतर आहे थर्ड, चेंज विथ डेप्थ. म्हणजे आता तुम्ही अर्थच्या खाली जर गेला ना तर जीची व्हॅल्यू कशी चेंज होते ते आपल्याला पाहिजे. आता कन्सिडर करा, एक मोठं आहे ना ड्रिल मारलं अर्थमध्ये, वरती सरफेसवरती खूप मोठं ड्रिल मारलं आणि ते गेलं अर्थच्या सेंटरपाशी. असं मारू शकत नाही आपण ड्रिल शक्य पण नाही, असं इमॅजिन करा. आणि तुम्ही जर त्या ड्रिलमधून आतमध्ये गेला अर्थच्या सेंटरपाशी, कल्पना करा, इमॅजिन, तर अर्थच्या सेंटरला ग्रॅव्हिटी 0 आहे. म्हणजे अर्थच्या सेंटरपाशी पण तुम्ही फ्लोट होणार, तरंगणार आहे. म्हणजेच वरून खाली जाताना पण जीची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. का डिक्रीज होते? आता तुम्ही म्हणाल की सर खाली जाताना तर आर काय होणार आहे? आर तर डिक्रीज होणार ना. आर डिक्रीज झाला की जी इन्क्रीज झाला पाहिजे ना. हो, आर डिक्रीज होतो. पण जसं तुम्ही खाली येता ना, समजा ही अर्थ आहे आणि ह्या अर्थच्या या पॉइंटला आला तुम्ही, इथे जर आला ना बाळांनो, तर एवढाच पार्ट्स तुमच्यावरती फोर्स लावणार आहे. हा बाकीचा पार्ट्स तुमच्यावरती फोर्स लावणार नाही. मग जर एवढाच पार्ट जर तुमच्यावरती फोर्स लावणार असेल तर तुमचं मास, अर्थचं मास कमी झालं ना. मग आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये माहिती आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि मास, अर्थचं मास एकमेकाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. मग मास कमी झाल्यामुळं जीची व्हॅल्यू पण कमी होणार आहे. आणि जर तुम्ही सेंटरला गेला, सेंटरला तर मास अर्थचं 0च असणार ना. सेंटरला सगळा पार्ट्स निग्लेक्ट होणार, फक्त तेवढं सेंटरच राहणार. मग तिथं मास 0 असणार. मग तिथं तुम्ही तरंगल्यासारखं होणार आहे. मास 0 म्हणजे जी पण 0च झाला ना. तर अशा पद्धतीने तुम्ही खाली गेला, अर्थच्या डेप्थला खाली गेला तरी जीची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. अर्थच्या सरफेसपासून वरती गेला तरी जीची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. तर अशा पद्धतीने जीची व्हॅल्यू सगळीकडेच कॉन्स्टंट नाही आहे. जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मास, वेट, फ्री फॉल याच्यावरती आपण डिस्कशन करूयात. तोपर्यंत स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा. ओके, थँक्यू, धन्यवाद.